दरम्यान भाजपमध्ये परतण्याचा निर्णय मी स्वतः घेतल्याचं आता एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात वरिष्ठांकडून परवानगी मिळाली असल्याचं देखील एकनाथ खडसे यांनी सांगितलंय। देवेंद्र फडणवीस आणि महाजनांसोबतची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं देखील खडसे यांनी म्हटलंय। मी विधान परिषदेचा आमदार आहे। शरद पवार यांनी माझा राजीनामा मागितला नाही आणि इतरांनाही तो मागण्याचा अधिकार नाही असं देखील खडसे यांनी म्हटलंय। काय असं नेमकं घडलं की तुम्ही काही दिवस राष्ट्रवादीत गेलात आणि पुन्हा तुम्हाला भाजपमध्ये बोलवणं आलं की मग तुम्ही स्वतःनी निर्णय घेतला? नाही, मी स्वतः निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीमध्ये परत येण्याच्या संदर्भामध्ये। आणि मी काही दिवस हा प्रवाहातून बाहेर गेलो होतो, काही कारणासाठी गेलो असेल, काही नाराजीमुळे गेलो असेल, परंतु हे सगळं पाहता भारतीय जनता पार्टीमध्ये परत येण्याचा निर्णय मी घेतलेला आहे। याचं निश्चित कारण मलाही नाही सांगता येणार, पण एवढं निश्चित आहे की आमचे जे महामंत्री आहेत विनोदजी तावडे, नड्डाजी वगैरे सगळे यांनी माझ्या प्रवेशाला अनुकूलता दर्शवलेली आहे। त्यामुळे वरिष्ठांनी अनुकूलता दर्शवल्यामुळे आज न उद्या हा प्रवेश निश्चित होणारच आहे। आता नाताभाऊ कुठल्या निवडणुकीत दिसतील का? येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या निवडणुका असतील, राज्याच्या असतील किंवा इतर कुठल्या निवडणुका, म्हणजे तुम्ही सहभागी स्वतः घेणार आहात का निवडणुकीमध्ये? मी आत्ता तरी विधान परिषदेचा सदस्य या नात्याने आमदार आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की मी नाथाभाऊंचा राजीनामा घेणार नाही याचा अर्थ पुढच्या कालखंडामध्ये 4.5 वर्ष मी आमदार राहणार आहे। आणि शरद पवार साहेबांनीच सांगितलेले असल्यामुळे दुसऱ्यांना माझा राजीनामा मागण्याची आवश्यकताही नाही। तो राजीनामा मागायचा अधिकार आहे तो माननीय शरद पवार साहेबांचा आहे। कुठली निवडणूक आता तुम्ही लढणार नाही? यापुढे निवडणूक मी कोणतीही लढवणार नाही असं नाही। निश्चित हे आहे की आता निवडणूक लढवण्याकडे माझा कल नाही आहे, माझी इच्छा नाही यापुढे निवडणूक लढवण्याची। शेवटचा प्रश्न, तुमच्या सुनबाई रक्षा खडसे ज्या आहेत त्या हॅट्रिक यावेळी करतील का? काय विश्वास तुम्हाला वाटतो? मतदारांचा कौल पाहता आणि रक्षाताईंविषयीचे आस्था आणि भारतीय जनता पार्टीविषयीचे प्रेम आणि मोदीजी या देशाचे पंतप्रधान व्हावे ही प्रामुख्याने इच्छा बघता रक्षाताई या मतदारसंघामध्ये मतदारांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा निवडणुकीमध्ये विजयी होतील असा आम्हा सर्वांना विश्वास आहे। कॅमेरामन संतोष कदमसह विनायक डावरुंग, 29 मराठी, रावेर।